म्हणजे 2 वर्ष तरी अभ्यास करायला पाहिजे कमीत कमी. तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं की जे म्हणतो आपण की पेटणं, मला अधिकारी व्हायचं आहे, हा तुमच्या मनातून पहिल्यांदा आवाज आला पाहिजे. मग ते मोटिवेशन तुमचं कुणीतरी असायला पाहिजे. माझं मोटिवेशन माझी प्रेरणा होती, माझी परिस्थिती होती. जी म्हणजे माझी प्रेरणा जी होती ती माझी परिस्थिती होती हलाखीची, की त्याच्याकडे बघून मी शिकत राहिलो. तसं तुमची एक प्रेरणा ठरवा. खूप सुंदर पुस्तक आहेत. त्यापैकी एखादं वाचा आणि ते वाचल्यानंतर तुमच्या मनात आलं पाहिजे की अरे मला अधिकारी व्हायचं आहे. ते एकदा आल्यानंतर स्पर्धा परीक्षेत सगळ्यात चांगले 2 गुरु असतात. एक म्हणजे स्पर्धा परीक्षेतला सिलेबस आणि दुसरा म्हणजे मागच्या 2-3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका. या 2 गोष्टीवरती जितकी चांगली तुमची कमांड असेल तितक्या खूप लवकर तुम्ही यशस्वी व्हाल. एकदा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की मला काहीतरी पाठ करायचं आहे तर सिलेबस पाठ करा. म्हणजे तुम्ही पेपर वाचायला घेतला, एखादी बातमी वाचत असाल तर तुमच्या मनात ते पूर्ण स्ट्रक्चर असलं पाहिजे. प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू हा कुठं विचारला जाऊ शकतो हे तुमच्या मनात आलं पाहिजे लगे. त्यामुळे त्याचा अभ्यास खूप चांगला करा सिलेबसचा. दुसरं असतं की मागच्या 2-3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघा, कारण कशाला किती वेटेज आहे हे कळायला पाहिजे. कधीकाळी आम्ही अशाच गोष्टी म्हणजे ज्यावेळेला आम्ही डिस्क्रिप्टिव्ह लिहायचो, मी एक उदाहरण सांगतो. ज्याला आता UPSCला आहे अजून डिस्क्रिप्टिव्ह, समजा तुम्ही हिस्ट्रीचा अभ्यास करताय, प्लासीची लढाई वाचत असताना आमचं जास्त कॉन्सन्ट्रेशन 23 जूनवरती असतं. 23 जून 1757, 23 जून 1757 उठलं की तेच लक्षात आहे का नाही ह्याच्यावरून टेन्शन घेत बसतो. आणि जर तुम्ही प्रश्न बघितले मेन्सचे तर प्रश्न असे असतात की द बॅटल ऑफ प्लासी वॉज नॉट अ रिअल बॅटल, इट वॉज जस्ट अ स्किर्मिश, की ती लढाई नव्हती, चकमक होती. मला सांगा त्यात 23 जून कुठं लिहावं लागतं? तिथं तुम्हाला 23 जून नाही आठवलं तर जून 1757 लिहा. जून पण नाही आठवलं 1757 लिहा. 1757 नाही आठवलं 18व्या शतकातल्या 6व्या दशकातल्या, नाही आठवलं 18व्या शतकातल्या तरीसुद्धा चालतं. त्यामुळं मी ह्यासाठी म्हणलं की तुम्ही क्वेश्चन बघा, कारण तिथं काय लिहावं लागतं हे कळायला पाहिजे. आणि हे एक लक्षात ठेवा, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू 3 टप्पे आहेत, तिन्हीच्या डिमांड वेगळ्या आहेत. पोरं प्रिलिम्सला पण वर्गात जाईपर्यंत वाचत बसतात, मेन्सला पण वाचत बसतात त्या हॉलमध्ये जाईपर्यंत, इंटरव्ह्यूला पण ते बाहेर हॉलच्या बसलेलं असतात तरी पण वाचत असतात. फक्त वाचून परीक्षा द्यायची असते तर आयोगाने एकच ठेवली असते. त्यामुळे 3 ठेवले, तिन्हीचे डिमांड वेगळे आहेत, त्या समजून घ्या. प्रिलिम्स वाचण्याची म्हणजे स्पेशली UPSCच्या पर्स्पेक्टिव्हनं मी सांगतो की प्रिलिम्स वाचण्याची असेल तर मेन्स लिहिण्याची परीक्षा आहे. तेव्हा प्रिलिम्स झाल्यानंतर मेन्सला तुमचं क्वेश्चन आन्सर रायटिंगचा सराव भरपूर असला पाहिजे. कारण वेळ कमी असतो, प्रश्न वाचल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर तयार होणं आणि लिहिणं हे तुम्हाला सवय लागली पाहिजे तुमच्या डोक्याला. त्यामुळे त्याचा अभ्यास करा. आणि मग सिलेबस आणि क्वेश्चन पेपर एकदा बघितला की तुम्ही रेफरन्स मटेरियल ठरवा. हा सगळ्यात क्रुशियल टप्पा आहे. अर्थात त्याला तितकंही अवाढव्य महत्त्व द्यायची गरज नाही, कारण एवढे चांगले मार्गदर्शक आहेत. तिथं तुम्ही त्यांना जाऊन विचारलं की मी कोणती पुस्तकं वाचू, पण एक काळ होता की एखादं पुस्तक वाचलं की चालायचं. तर तसं करू नका आता, कारण ज्या अर्थी ऑब्जेक्टिव्ह झालं आहे त्याचा अर्थ आहे की तुम्हाला खूप डेप्थमध्ये वाचावं लागेल. आता डेप्थमध्ये म्हणून मग नेपोलियनचं नाव आलं की नेपोलियनवरचे 4 ग्रंथ आणून वाचायची गरज नाही. मग इथं तज्ज्ञ होण्यासाठी नाही, मार्क्सवादीच राहा. मार्क्स पाडायचे तेवढे एकच टार्गेट ठेवा. कारण शेवटी काय आहे, 1757 प्लासीच्या लढाईचा आणि कलेक्टरचा काही संबंध नसतो, असं माझं मत आहे. त्यामुळे ते परीक्षेसाठी आहे, परीक्षेसाठीच वाटायचं. कधी कधी असं होतं की मुलं एवढी तज्ज्ञ होण्याचा प्रयत्न करतात त्याच्यात. आता एखादा तुम्ही क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलं, सिलेबसचं ॲनालिसिस केल्यावर जर तुम्हाला कळालं की या घटकावरती जास्तीत जास्त 5 मार्कालाच प्रश्न येऊ शकतो, तर त्यात किती डेप्थमध्ये जाणार कारण नसताना तुम्ही 10 ओळी माहीत असले तर सफिशियंट झालं तुम्हाला. त्यामुळे ते अगोदर बघा कशाला किती वेटेज. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की तुमचं टार्गेट ठरवा की मला किती मार्क्स आणायचे. ते कुठून आणायचे हा तुमचा प्रश्न आहे. म्हणजे एखाद्याला ऑप्शनलमधून खूप येतील, एखाद्याला GSच्या एखाद्या पेपरवरती कमांड असेल. त्यामुळे स्वतःचं एक वेगळे स्ट्रॅटेजी ठेवा की मला एवढे मार्क्स पडायचे आहेत. UPSC प्रिलिम्स असेल तर मी CSATमधून किती आणेन आणि GSमधून किती आणेन. काही जणांचं CSAT खूप चांगलं असतं, काही जणांना GS. त्यामुळे उगीच 100% अभ्यास करायच्या नादी लागू नका. आणि मेन्सचा तर ज्यावेळेला कराल तुम्ही UPSCचा अभ्यास, मी तर तुम्हाला सांगेन आमच्या वेळेस जास्त डिस्क्रिप्टिव्ह खूप मोठे प्रश्न असायचे 60 मार्करचे. आता खूप छोटे झालेत प्रश्न, म्हणजे आय थिंक 15-20 मार्काचे क्वेश्चन येतात. तर त्याला कमी लिहावं लागतं. त्यामुळे खूप डेप्थमध्ये जायची गरज नाही, पण अभ्यास थोडासा घटक जास्त कव्हर करावे लागतात. पण याचाही लक्षात घ्या, अभ्यास करताना कधीही 100% अभ्यास प्रत्येक वर्षी करायचा नाही, अजिबात करायचं नाही, होत पण नसतो. 10 वर्ष अभ्यास केलेल्या मुलाला पण विचारा, तो कधी म्हणणार नाही माझं GS सगळं झालं आहे. होत नाही. त्यातलं 60-70%च करायचं असतं. ते कोणतं करायचं ह्याच्यासाठी वेळ द्या. समजा मागच्या वर्षी प्लासीवरती प्रश्न येऊन गेला आहे मेन्सला हिस्ट्रीमध्ये, तर 80% शक्यता आहे की प्लासीवरती रिपीट नाही होणार. त्यामुळे तुम्ही तो घटक ऑरला सोडू शकता. ऑरला इन द सेन्स की एकदा जस्ट वाचून सोडून द्या.
मग त्याच्यावरती काही विचारलं तर तुम्ही साधारणतः 10पैकी 4 मार्क्स मिळतील असं लिहू शकाल. अशा म्हणजे साधारणतः 10 प्रश्न जर तुम्हाला विचारले असतील आणि त्यातले तुम्हाला 8 अटेम्प्ट करायचे असतील तर त्यातले 5 क्वेश्चन तुम्ही पूर्ण ताकदीने केले पाहिजेत अटेम्प्ट, आणि 3 क्वेश्चन ॲटलिस्ट ॲव्हरेज असले पाहिजे. 10पैकी 4-5 मार्क्स मिळतील असे. तर तो जो 50 मी म्हणतो 8पैकी 5, तर तो साधारणतः एक 50% सिलेबस असतो तुमच्या ह्याच्यातला. जर तुम्ही बघितलं की कोणत्या घटकाला किती वेटेज आहे तर त्याच्यावरून तुम्हाला ठरवता येतं. ते ठरवा. आणि तुम्हाला किती मार्क्स आणायचे आहेत हा एक क्रायटेरिया आहे. त्याच्यावरून तुम्ही डिस्ट्रीब्युशन करा की मला किती वेळ द्यायचा आहे कोणत्या गोष्टीसाठी. आणि मग एकदा का अभ्यासाला सुरुवात केली, समजा मेन्सचा अभ्यास करताय, सिलेबस संदर्भ ग्रंथ वगैरे तुम्ही निवडले, त्याच्यानंतर स्वतःच्या नोट्स काढायची सवय लावा. कारण कधी स्टार्टला वेळ जातो पण रिव्हिजनला सोपं पडतं. त्यामुळे तुम्ही त्याची सवय लावून घ्या, त्याचं रिव्हिजन करा. कारण हल्ली जे आपण बघतो प्रश्न की समजा प्रिलिम्सचे पण प्रश्न असेल तर स्टेटमेंट देत आहेत ते लोक. म्हणजे समजा प्लासीच्या लढाईबद्दल खालील वाक्यांचा विचार करा, 4 वाक्य देतील, त्यातली बरोबर कोणती. तर रिव्हिजन नाही केलेला तोटा असा असतो की त्या 4पैकी तुम्हाला 2 नाही तर 3 स्टेटमेंट आठवत असतात, एखादा आठवत नसतं. आणि त्यामुळं असं होतं की ते कन्फ्यूज होतो आपण, आणि थोडं खूप वेळा वाचलेलं पण असतं. त्यामुळे जर रिव्हिजन नसेल घ्यावी लागू शकते. त्यामुळे रिव्हिजनला महत्त्व द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं की परीक्षेच्या अगोदर ती क्वेश्चन पेपर सोडवा. 2, 4, 5 जेवढे शक्य होतील तेवढे सोडवा. कारण बऱ्याच वेळेला पेपरला गेल्यानंतर हॉलच्या बाहेर आलं की कळतं माझं हे चुकलं आहे. कारण त्या वातावरणात सोडवायची सवय आपल्याला नसते. त्यामुळे त्याची एक सवय लावा. आणि टाईम मॅनेजमेंटचा भाग आहे. सीसॅटला अजून 1 तास दिला तर मला वाटतं अजून 20-30% मुलं पास होतील. तिथं वेळ पुरला नाही ही एकच समस्या असते. त्यामुळं तिथं वेळेत सोडवायची सवय लावा. आणि उतार्यासारखे प्रश्न असतील की तिथं काय म्हणजे शेवटी त्यांना काय एक्सपेक्ट आहे हे कळायला पाहिजे. तुम्ही तयारी करताना एक उतारा घेता आणि सोडवत बसता आणि पुन्हा दुसरा उतारा घेता सोडवत बसता. असं नका करू. एका वेळेला 4-4, 5-5 उतारे सोडवा. कारण तिथं स्किल हे आहे की तुम्ही जर क्वेश्चन पेपर बघितला सीसॅटचा तर तुमच्या लक्षात येईल की पहिला उतारा सोडवत असताना आपण 100% त्याच्यात इन्व्हॉल्व होतो. आणि 2-4 मिनिटामध्ये ते सगळे प्रश्न सोडून झाले की ते डोक्यातून सगळं काढून टाकायचं असतं आणि दुसऱ्यात शिरायचं असतं. पुन्हा दुसऱ्याला 5-6 मिनटं मॅक्झिमम दिली तर ते सगळं दोन्ही उतारे डोक्यातून काढायचे आणि तिसऱ्या उतारात शिरायचं. हे खरं स्किल आहे. कारण 3-4 उतारे वाचले की असं वाटतं की नापास झालं तरी चालेल पण मी आता उतारा वाचणार नाही, एवढं जाम होऊन बसतं. त्यामुळे त्याची सवय तुम्हाला झाली पाहिजे. त्यामुळे उतारे सोडवत असताना एकावेळी 4-5 घेऊन ते सोडवायची प्रॅक्टिस करा. आणि मुलाखत आहे, मुलाखतीचं खूप काही टेन्शन घेऊ नका. कारण अर्थात कॅज्युअली घ्या असं मी म्हणत नाही आहे, पण मुलाखत म्हणजे शेवटी पर्सनॅलिटी टेस्ट असते, 4-2 दिवसात डेव्हलप नाही होत. आणि मग जसं की तुमचं बायोडेटा असेल, तुमचं एज्युकेशन असेल, तुम्ही कुठं तर काम केलं असेल, करंट इव्हेंट असतील, शेवटी मुलाखत देताना तुम्ही घटनेच्या विरोधात तर बोलत नाही ना, महिला सबलीकरणाच्या किंवा म्हणजे खूप एक्स्ट्रीम तर तुमचा कुठला स्टँड नाही आहे ना. कॉमन सेन्स जर असेल तर एक म्हणजे खूप काहीतरी ब्लंडर करू नका फक्त मुलाखतीला. आणि जे आहे ते मन मोकळेपणानं व्यक्त व्हात येतं. कारण शेवटी बऱ्याच वेळेला असं होतं की मुलं पाठ करून जातात उत्तरं. म्हणजे मला माहीत नाही त्यात किती सत्यता आहे, पण आमच्या वेळेला असं एक उदाहरण सांगितलं जायचं की एका विद्यार्थ्यानं खूप चांगली उत्तरं दिली आणि त्याला खूप कमी मार्क्स आले. काही 1-2 वर्षांनी त्याला ते मुलाखत घेतलेले भेटले परत पॅनलवाले अध्यक्ष. त्याने विचारलं की सर माझा असा इंटरव्ह्यू खूप छान झाला होता, मी प्रत्येक प्रश्नाची खूप चांगली उत्तरं दिली होती, तरी मला कसं काही कमी मार्क्स आले. त्यांनी सांगितलं की आम्ही तुला प्रश्न विचारायचो त्यावेळेस आम्हाला कधीही असं वाटलं नाही की तू विचार करून उत्तर दिलं. असं वाटायचं की आम्ही प्रश्न विचारला आणि तुझं उत्तर पाठ आहे आणि तू सांगायला सुरुवात केली. त्यामुळे तसं इतकं पण रट्टा मारू नका. त्यामुळे तिथं थोडंसं विचार करून किंवा त्यानं विचारल्यानंतर थोडंसं पॉज घेऊन बोलणं, म्हणजे त्याला विचारलेल्याला तुम्ही ऐकून घेता ॲटलिस्ट एवढी तरी त्यातून दिसतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण प्रत्येक वेळी एका टप्प्यावरती फोकस करा. नाहीतर परीक्षेची तयारी सुरू केली की आम्ही अधिकारी झाल्यानंतर कुठली कामं करू याच्यावरती नका कॉन्सन्ट्रेशन करू. अगोदर प्रिलिम्सवर करा, प्रिलिम्स झाल्यानंतर मेन्सवरती करा. आणि देन शेवटी ग्रॅज्युएशनला असताना प्रिलिम्सचा तुम्ही डायरेक्ट सुरू करणार नाही, त्यावेळेला तुम्ही इंटरव्ह्यूच्या दृष्टीनं काही सुरू कराल आणि मेन्सचा काही सुरू कराल, मग पेपर वगैरे. त्या गोष्टी तुम्हाला करंटला सिलेक्ट झालेली मुलं किंवा सरांना वगैरे विचारले तर सांगू शकतील. फक्त एक ॲटिट्यूड चांगला ठेवा. इथं कुठेही पैशावरती काही होत नाही, त्यामुळे एक विश्वास ठेवा. शेवटी विश्वास ठेवण्याची वृत्ती लागते. आणि अभ्यास करत असताना हार वगैरे होत असते, कधी कधी अपयश येतं, पण हरणं हा काही कलंक नसतो. कारण हरण्याचं धैर्य ज्याच्या अंगी असतं तोच लढण्याची हिंमत दाखवतो असं म्हणतात. तेव्हा अपयश आलं तरी हरकत नाही, पण एका दगडाला 2दा ठेचकाळू नका, त्याला मूर्खपणा म्हणतात. म्हणजे एक चूक रिपीट करू नका. माझं काय चुकलं याचं ॲनालिसिस करा आणि मग पुढं जा. शेवटी हिंदीमध्ये कुणीतरी म्हटलं आहे की हार एक घटना होती आहे, लेकिन हार मानना दुर्घटना होती आहे. त्यामुळे हार मानायला कधी तुम्ही शिकू नका. हरू द्या, पण पुढं जायला शिका. शेवटी कालच्या जे मुलाखत घेतली होती श्रीकर परदेशी सरांची, त्यांच्या मुलाखतीमध्ये हा विषय निघाला होता की साधा 10 किलोमीटर ट्रान्सफर केली तरी ती मानसिकता नसते. तर तुम्ही ज्या सर्व्हिसमध्ये जायचं ही मानसिकता करून या की मला माझ्या देशासाठी काम करायचं. नागालँडमध्ये जरी टाकलं तरी मी तेवढ्याच ताकदीनं काम करेन.
कारण मला आठवतं ज्यावेळेला मला झारखंड मिळालं त्यावेळेला एक तर लोकांना माहीत नव्हतं झारखंड राज्य आहे बऱ्याच जणांना, आणि ज्यांना माहीत होतं त्यांना 4च गोष्टी माहीत होत्या. झारखंडमध्ये जंगल आहे, कोळसा आहे, नक्षलवाद आहे आणि करप्शन आहे, बस याच्या पलीकडे काय नाही झारखंडमध्ये. पण आज तिथं गेल्यानंतर काम करत असताना मला कळतं की तिथली लोकं प्रचंड दारिद्र्यामध्ये आहेत, प्रचंड गरिबी आहे, नक्सल सेन्सिटिव्ह आहे, नो डाऊट. म्हणजे ज्या खुटी जिल्ह्यात मी काम करतो तो देशातला सगळ्यात जास्त नक्सल सेन्सिटिव्ह डिस्ट्रिक्ट आहे. पण प्रत्येक गोष्टीचे काही ॲडव्हान्टेज असतात. मी नेहमी उपासना म्हणतो, ॲटलिस्ट महाराष्ट्रात कधी आलं तर कोणी गडचिरोलीला टाकतो तरी म्हणणार नाही, कारण तिकडं काम करून आल्यानंतर त्या गोष्टी काही वाटत नाही. पण तिथं काम करत असताना आज मला जाणवतं, मी 1-2 अनुभव सांगतो. खरं तर ज्यावेळेला मी काके म्हणून एक ठिकाण आहे, प्रोबेशन पिरियडमध्ये 1-1 महिन्याचं BDO वगैरे केलं जातं तुम्हाला, 5 आठवडे 6 आठवडे. तर त्यावेळेला काम करत असताना एके दिवशी माझ्याकडे काही आदिवासी संघटनेची मुलं आली आणि त्यांनी सांगितलं की सर 3-4 दिवसापूर्वी एका बसचा ॲक्सिडेंट झाला. लग्नाला जात असताना सरकारी हॉस्पिटलला नेल्यानंतर 40-45 जण जे ॲडमिट होते, 5-6 जण जागेवरती डेथ केले होते, त्यापैकी 20 जणांना ठेवून घेतले आणि बाकीच्यांना फक्त ड्रेसिंग करून पाठवून दिले. आणि थंडी म्हणजे तुम्ही वाचला असेल, कांकेमध्ये मागच्या 4-5 दिवसात 0° टेम्परेचर होतं आणि प्रचंड थंडी असते, 4-5पर्यंत येतं नॉर्मली टेम्परेचर, कारण हिल स्टेशन टाईप फिलिंग आहे रांचीमध्ये, कारण ते बिहारची उन्हाळ्यातली राजधानी होती. आणि मग त्यांनी सांगितलं की हे जे 20 जण घरी पाठवले आहेत, हे एवढी थंडी आहे आणि घरी काहीच नाही आहे त्या लोकांच्या, त्यामुळे त्यातले जर नाही काही बघितलं तर 4-5 दिवसात अजून 4-5 जण मरतील त्यातले. मग त्याच्या अगोदर मग मी सरकारी माझं जे तालुक्याचं आरोग्य केंद्र होतं तिथल्यांना फोन केला, डॉक्टरांना वगैरे, एका NGOला फोन केला, डॉक्टरांना सांगितलं की एखाद्या तासामध्ये टीम तयार करा, आपण जाऊया त्या गावामध्ये. मग त्या गावामध्ये गेलो आम्ही, माझी व्हेकल आणि त्यांच्या 1-2 व्हेकल, एका ठिकाणी उन्हामध्ये कॉट टाकले आणि सगळ्यांना आणून त्याच्यावरती उपचार केले. एका डॉक्टरांना सांगितलं की आता यापेक्षा जास्त उपचाराची ज्यांना गरज आहे त्यांची लिस्ट काढा. मग त्यांनी 10-12 जणांची नावं काढली. मग मी तिथं रिम्स म्हणून एक हॉस्पिटल आहे, त्याच्या डायरेक्टरला आमच्या कलेक्टर सरांना बोलायला लावलं आणि सांगितलं की सर उद्या या 10 जणांना पाठवतो, यांच्यावरती उपचार करणं गरजेचं आहे. आणि मग एका डॉक्टरांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की उद्या सरकारी आपली गाडी आणायची आणि या 10 जणांना न्यायचं. मग ते कसं न्यायचं ते वगैरे बघा. आणि तिथल्या लोकप्रतिनिधीला सांगितलं, मी मुखिया म्हणतात, त्याला सांगितलं की बाबा हा माझा नंबर आणि हा यांचा नंबर, नाही काय झालं तर मला सांगशील. मग ते गेले. जात असताना त्यातले 4-5 लोक माझ्याकडे आले आणि म्हटले की सर खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही केली, आम्हाला वाटत पण नव्हतं अधिकारी येईल, त्यात IAS BDO तर आमच्या गावात येईल असं कधी वाटत नव्हतं, कारण तिथं मोस्टली मुवमेंट खूप रिस्ट्रिक्ट आहे, कारण नक्सलचा थ्रेट असल्यामुळे जास्त जात नाहीत. तर म्हणले वाटत नव्हतं, तुम्ही आलात, खूप केलं, तरी पण आलात म्हणून एक गोष्ट हक्कानं बोलतो सर, झालं तर बघा. म्हटलं काय? तर सर म्हणले ह्यातले 10-15 जण असे आहेत की यांच्या घरात 2 जण असतील तर दोघांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत, घरात खायला राशनचा एक दाणा पण नाही आहे सिंगल, तेव्हा खायला काहीच नाही आहे यांच्या घरात, काय करता आलं तर बघा. ऑफ द रेकॉर्ड सांगतो, पण काही चांगल्या गोष्टी केलेल्या काही बोलायला हरकत नाही. BSOला बोलवलं, ब्लॉक सप्लाय अफसरला, आणि सांगितलं की उद्या यांच्या घरात 50-50 किलो तांदूळ पडायला पाहिजेत, कसे करायचे तू बघ. आणि त्यानं नेऊन टाकले, त्यांना येऊन सांगितलंही, कारण कोणत्याही गोष्टीसाठी लोक करतात. सांगतो 3-4 दिवसांनी त्यातली 2-3 लोकं माझ्याकडे आली होती, ऑफिसमध्ये येऊन रडली. त्यांच्या तोंडातलं वाक्य होतं की साहब उस दिन आप अगर नहीं आते तो काश हो सकता है की आज हम इस दुनिया में नहीं होते. मग तो एक आनंद असतो की आपण कोणासाठी काहीतरी करू शकलो. म्हणजे ज्या गोष्टीसाठी मला खंत वाटायची की आम्हाला इंदिरा आवास मिळायला पाहिजे, त्या इंदिरा आवासवरती आज त्यांच्या सिलेक्शन करण्याच्या पद्धतीमध्ये किंवा गरजूंना मिळावं म्हणून प्रयत्न करण्याची संधी मिळते, त्यावेळेला त्यातला आनंद वेगळा आहे. कारण खुटीमध्ये गेल्यानंतर स्टार्टला हॉटेलमध्ये गेलो आम्ही काही, की हॉटेलमध्ये अत्यंत दुरावस्था होती. त्या स्वच्छतेसाठी फूड इन्स्पेक्टरला घेऊन गेल्यानंतर तिथल्या हॉटेलमध्ये सुधारण्यासाठी आम्ही 1-2 हॉटेल बंद केली. पण 70-75 वर्षाच्या म्हातारीला काम करताना तिथं बघितल्यानंतर आम्ही तिला विचारलं की तुला पेन्शन मिळते का? तर पेन्शन मिळत नाही म्हटली. मग 60 वर्षाच्यांना पेन्शन मिळते, प्लस ती विधवा होती, का मिळत नाही याचा खुलासा झाल्यानंतर ती म्हणाली की नवरा मरून 30-40 वर्ष झाली, त्याचं काही कागद माझ्याकडे नाही, त्यामुळं मृत्यूचा दाखला नाही, त्यामुळे ते काही देत नाहीत पेन्शन, विधवा पेन्शन. मग मी म्हटलं वृद्धा पेन्शनचं तर काय झालं? तर त्यांनी सांगितलं की आधार कार्ड तेवढं आहे माझ्याकडं, आणि आधार कार्ड काढत असताना त्यांनी सांगितलं की मी 70 सांगितल्यानंतर त्यांनी 70 वय लिहायचं सोडून माझं 1970 जन्मतारीख लिहिली. तेव्हा माझं 75-80 वय आहे, तरीसुद्धा त्याच्यावरती 40-45 वर्ष दिसतं, त्यामुळे मला दिना गेलेत पेन्शन. मग तिथून आल्यानंतर आम्ही 3 बोलेरो केल्या, त्याच्यामध्ये एक मेडिकल ऑफिसर ठेवला. त्या मेडिकल ऑफिसरला सांगितलं की जिथं गेल्यानंतर तुम्हाला वाटेल की याचं वय 60 वर्ष आहे, ते सर्टिफिकेट तिथंच द्यायचं, की बाहेरून बघण्यावर म्हणजे एक्सटर्नल ॲपिअरन्सवरून यांचं वय 60 वर्षापेक्षा अधिक वाटतं, तो सर्टिफिकेट तू देशील. एक फोटोग्राफर बसवला, त्याला सांगितलं की फोटो तू काढायचे जाऊन गेल्यानंतर. आमचे फॉर्म भरणारे 2 जण बसवले, आधार कार्ड बनवणारा बसवला आणि एक बँकेचा कर्मचारी बसवला. आम्ही आमची गाडी गावामध्ये जायची, तिथं फॉर्म भरायचे, तिथं फोटो काढायचा, सर्टिफिकेट नसेल
एजचं तर तिथंच डॉक्टर सर्टिफिकेट द्यायचा, आधार कार्ड नसेल तर तिथंच बनवलं जायचं आणि 3-4 दिवसामध्ये फिरून आम्ही जवळपास 3,000 लोकांना पेन्शन दिल्या. आणि ही अशी लोकं होती की ज्यांना आयुष्यात म्हणजे त्या पेन्शनसाठी किंवा बँकेचं खातं उघडण्यासाठी एकदाही कोणत्या ऑफिसला जावं लागलं नाही. त्याचं फलित असं होतं की म्हणजे लिंबासारखा आडकी म्हणून प्रखंड आहे माझा, एवढा नक्सल सेन्सिटिव्ह आहे की तिथं बाईकवरती आम्ही गेलो होतो. मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी होती, एका नक्षलवाद्याला मारल्यानंतर त्याची इन्क्वायरी करायला आम्ही गेलो होतो. आणि परिस्थिती अशी आहे तिथं की रोड बनत असतानाच IED लावून ठेवले जातात, त्यामुळे एवढी थ्रेट आहे नक्सलचा. आणि मग त्या ठिकाणी आम्ही गेलो, जाताना ते रोड ओपनिंग पार्टी वगैरे लावतात. तुम्हाला असं वाटतं की कारगिलला चाललो की काय हा फील असतो तिथं. म्हणजे ते असं वाटतं की कधी स्फोट होईल आणि मग कुठं तुकडे असतील असं ते मनामध्ये वाटत असतं. म्हणजे जाताना एखादा कुठं खड्डा खांदलेला दिसला तरी उतरून लगे बघतात की काय आहे का इथं लावलं आहे का. मग ते रोड ओपनिंग पार्टी एरिया डॉमिनेशन वगैरे केलं आणि आम्ही गेलो. ठराविक जागेनंतर पुढं आम्ही मोटरसायकलवरती गेलो होतो. 10-12 मोटरसायकल, AK-47 घेऊन बसलेले ते पोलीस, त्यांचा तो ड्रेस, असं वाटायचं की आपला दस्ता चालला की काय कुणास ठाऊक. म्हणजे आपणच एक नक्सल ग्रुप आहे की काय असं वाटत होतं. तिथं गेलो, इन्क्वायरीला सुरुवात केली. एकही माणूस बाहेर यायला तयार नव्हता. 1.5 महिन्यापूर्वी तिथं एका नक्षलवाद्याला मारलं होतं आणि त्याची मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी होती माझ्याकडं. कुणीही बाहेर यायला तयार नाही. शेवटी ॲडिशनल SP जो होता ऑपरेशनचा, त्यांनी सांगितलं की SDO साहेब आहे. मग हळूहळू एक लोकं बाहेर यायला तयार झाली. ते बाहेर आली, इन्क्वायरी केली आणि विचारलं मग की पेन्शनची वगैरे काय स्थिती आहे. तर तोच प्रश्न पुन्हा की 20-30 जणं आले की आम्हाला मिळत नाही. मी पुन्हा तहसीलदारला बोलवलं, तिथंच बसून फॉर्म भरून घेतले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना पेन्शन मंजूर केल्या. त्याचं खूप तिथं हे झालं की एका एवढ्या सेन्सिटिव्ह गावामध्ये कॅम्प लावून फॉर्म भरले जातात, त्याचा इम्पॅक्ट असा होतो. म्हणजे मला खरंच त्यावेळेला गहिवरून आलं होतं की जेव्हा माझा यहाँ रुकना नाही म्हणून एक सेमिनार ठेवलं होतं. 1,500-2 हजार सगळे त्या नक्षल भागातली मुलं वगैरे की ज्यांच्या घरातले बरेच जण नक्षली वगैरे होते, त्यांना एकत्र केलं होतं. व्याख्यान दिल्यानंतर जात असताना त्या शाळेच्या गेटपाशी 50-60 म्हातारी लोकं मला दिसली. उतरलो, त्यांना विचारलं की क्या चीज़ के लिए आए हैं इधर. तर त्यांनी सांगितलं की हमको पता चला है की यहाँ पे पेन्शन देने वाले साहब आए हैं, इसलिए हम यहाँ पे आए हैं. म्हणजे छान वाटलं तिथं की थांबलो. पुन्हा तोच प्रकार, गाडी बोलवून घेतली, भरले 60-70 फॉर्म आणि दुसऱ्या म्हणजे 48 तासात आम्ही पेन्शन मंजूर करतो. मग मी बऱ्याच वेळेला जे माझे मित्र असतात ते बिहोरती मी त्यांना शेअर केलं की त्यातून एक छान वाटतं की मी जे म्हणतो की काहीतरी करायचं असेल तर त्याची खूप चांगली संधी इथं आहे. फक्त त्या प्रादेशिक जे तुमच्या मर्यादा आहेत त्या डोक्यातून काढून टाका. एक चांगला विचार, एक चांगलं उद्दिष्ट, एक सकारात्मक दृष्टीनं तुम्ही प्रशासनात या आणि आपलं काम नाही हा विचार मनातून काढून टाका. कारण कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये शिकणारी पोरंच IAS होत असती, तर 90% IAS कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये शिकलेले झाले असते. पण आज तुम्ही बघताय सर्वसामान्याच्या घरात, कष्टकऱ्याच्या, शेतकऱ्याच्या, नगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी पोरं अधिकारी होत आहेत. त्यामुळं आज इथून जात असताना हे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन संपत असताना होय मी पण करू शकतो एवढा एक विचार घेऊन उठा. कारण सत्यमेव जयतेमध्ये वाक्य आहे, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल में ना सही तेरे दिल में सही ये आग जलनी चाहिए. इथून जात असताना ती आग घेऊन उठा की मलाही अधिकारी व्हायचं आहे आणि ती आग तशीच चालू ठेवा. त्या आगीला भडकावत ठेवा. बाहेरच्या आगी लावण्यापेक्षा ही आग लावलेली चांगलं आहे. त्यामुळे ती आग तशीच तुमची प्रज्वलित राहील अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. सुरुवातीला तुमचा मित्र म्हणून उल्लेख केला आहे, भविष्यात सहकारी मित्र म्हणून उल्लेख करण्याची संधी द्याल अशी इच्छा व्यक्त करतो. यातले बरेच जण भविष्यात मला प्रशासकीय अधिकारी म्हणून भेटतील अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षा चळवळीचे प्रणेते आदरणीय सर वैशाली पाटील मॅडम, आदरणीय रंगनाथ नायकवडी साहेब, फड सर या ठिकाणी आलेले आहेत. ही सगळी मंडळी की ही सगळी तुमच्यासाठी काम करत आहेत. कारण असं म्हणतात अंगणातल्या तुळशीलासुद्धा पाणी घालण्याचं स्वारस्य हल्ली कुणी दाखवत नाही, फुकटचा रामराम कुणी घालत नाही. पण तरीसुद्धा ही सगळी लोकं प्रशासनामध्ये एवढं व्यस्त असताना इथं येत आहेत, तुमच्यासाठी करतायत. तर तुमचंही काहीतरी देणं लागतं. त्यांच्या हाकेला ओ देण्याचं काम सगळा महाराष्ट्र करतो आहे. आज ही चळवळ या ठिकाणी वाढतं, याचं सगळं श्रेय ह्या लोकांना आहे. त्या चळवळीचा एक छोटासा भाग मला होण्याची संधी या लोकांनी दिली. खरं तर संधी दिल्या की 2 गोष्टी करायच्या, सोडायची नाही की जी मी सोडली नाही. आणि ज्यांनी दिले त्यांचे आभार व्यक्त करायला विसरलो. मॅडमना आणि सरांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद घोलप साहेब. त्यांनी जो शेवटचा विचार व्यक्त केला त्यापेक्षा वेगळी चांगली भावना असू शकत नाही की आत्तापर्यंत मित्र होतो, पुढच्या काही दिवसामध्ये सहकारी मित्र होण्याची संधी द्या. आणि ही सगळी संधी इथे बसलेल्या प्रत्येकाच्या हातामध्ये आहे आणि आपण त्यांना सहकारी म्हणून घ्यायला आपल्या सगळ्यांना आवडेल. कसोटी क्रिकेटमधनं निवृत्ती जरी घेतली असेल
तरी त्याची फटकेबाजी बघायला मिळणार नाही. वक्तृत्वशैली आपण त्यांची ओळखताच, ही फटकेबाजी मात्र अनेक वर्ष चालू राहील याची खात्री आहे. आणि धोनीनंतर झारखंडमध्ये जाऊन आपल्या वक्तृत्वशैलीने फटकेबाजी करण्यासाठी ते नक्कीच प्रसिद्ध राहतील आणि त्याबद्दल शुभेच्छा. मी सुरुवातीला जसं सांगितलं तसं त्यांच्या पुस्तकाच्या शीर्षकाचा पुन्हा उल्लेख करतो की इथे थांबणे नाही. एका कवीनी मराठीमध्ये फार सुंदर 2 ओळी लिहिलेल्या आहेत. उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे, उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे, हे ध्येय काय आहे थांबायचे बहाणे. हे ध्येय फक्त थांबायचे बहाणे आहेत. पावलांनी कायम चालत राहिलं पाहिजे. आणि म्हणून मी विषयांतर करून पुढच्या वक्त्यांना इथं बोलावतो, जे माननीय विजय कुलांगे, जे ओरिसामध्ये कार्यरत आहेत आणि ते इथे खास आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सहावे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन माझ्या कर्मभूमीत घडत आहे, ह्याचा मला मनस्वी आनंद होत आहे, हे मी प्रथम इथे नमूद करू इच्छितो. या संमेलनाचे आयोजक आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेची चळवळ सुरू केली असे माझे आदरणीय डॉक्टर आनंद पाटील सर, या स्पर्धा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नाईकडे सर, व्यासपीठावर बसलेले माझे मित्र घोलप सर, की ज्यांनी आत्ताच भाषणामधून अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने आणि आपल्याला मला वाटतं की आपण सर्व जमिनीवर आला असताल त्यांचं भाषण ऐकून, असे घोलप सर आणि माझे भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो, मी मागास सांगितलं ही माझी कर्मभूमी आहे. इथंच मी 2.5 वर्ष तहसीलदार होतो जामखेडला. अनेक लग्नाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या हॉलला भेट दिलेली आहे आणि पुन्हा मला ह्या साहित्य संमेलनाला आमंत्रित केलं. मला पुन्हा एकदा माझ्या या घरी आल्यासारखं वाटतं आहे. आणि एक 2-3 मुद्द्यावर मी बोलणार आहे. सरांनी जे मुद्दे सांगितले, घोलप सरांनी, शक्यतो ते मुद्दे टाळून थोड्याशा ज्या काही माझ्या काही गोष्टी मनामध्ये आहेत त्याच्यावर मी आपल्याशी हितगुज करणार आहे. बाहेर आता या स्पर्धा परीक्षे मला जो सांगितलं की आपल्याला बाहेरच्या राज्यामध्ये काम करताना काय अनुभव येतात, काय अडचणी येतात आणि मुलं UPSC